मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मी फक्त मराठीतच बोलणार, हिंदीमध्ये बोलणार नाही। हिंदी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री अशोक उईके यांची भूमिका। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप, तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल। संदीप देशपांडे यांचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेची कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू। योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरे यांनी मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम। ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली। केशव उपाध्ये यांची टीका। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, पण GR फडणवीसांनी काढला। हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, मात्र ठाकरेंनी दबाव झुगारला होता। संजय राऊतांकडून स्पष्ट। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईमध्ये मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। अजित पवार यांच्याशी मी रेग्युलर बोलते, मात्र मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत। फडणवीसांशी भेटून हिंदी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस जनतेला वेळ देतात। कोणाला भेटायचंच नसेल आणि फक्त आरोप करायचे असल्यास काही करू शकत नाही। सुळेंच्या आरोपांवर केशव उपाध्ये यांचं उत्तर। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवाला हिच्यावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार सुरू होते। शेफाली व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिऑन औषधांचे डोस घेत होती, अशी माहिती। साकीब नाचनचा दिल्लीमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू। साकीब महाराष्ट्र इसिस मॉडेलमधला मुख्य आरोपी। तरुणांना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। कर्जमाफीची आठवण करून देत रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कटआउटला गाजराचा हार, तर रोहिणी खडसेंच्या घरातही एका केंद्राचं मंत्रिपद। योगेश कदम यांची टीका। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। उद्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र येणार। टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटन कार्यक्रमाला काका पुतणे उपस्थित राहणार। नाशिकमध्ये विलास शिंदेंची हकालपट्टी करून मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती। माझ्या भावना व्यक्त केल्यामुळे कारवाई, पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करणार, विलास शिंदे यांची माहिती। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। वर्सोवा ते भाईंदर किनारा मार्गासाठी लागणारी 165 हेक्टर जमीन 15 दिवसांमध्ये हस्तांतरित करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई। जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा। बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी। आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचं आवाहन। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक।